साहेब, आमचा 11 महिन्यापासून युवा कौशल्याच्या माध्यमातून संपूर्ण युवा प्रशिक्षणार्थी दुर्दैव महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण घेत आहे। विशेषतः 25 सप्टेंबर तर 24 ऑगस्ट आमचा कार्यकाळ अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही कार्य केला। मी स्वतः कृषीचं वर्ग सांभाळलं, माझ्यासोबतच्या सर्व गटांनी आपल्या आस्थापनावर योग्य पद्धतीने काम केलं। आम्ही कामगार कायद्यामध्ये सुद्धा बसतो। आमचा 334 दिवस आमचे भरले। आम्हाला एकच म्हणायचं आहे, ज्या पद्धतीने वस्ती शाळेतील शिक्षकांना 12वी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांच्या पोस्टरद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना प्रमाण मिळालं, त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा ज्यांचं आमचं शिक्षण कमी असेल आमचा पण पोस्टाद्वारे शिक्षण घ्या आणि आहे त्या आस्थापनावर प्रमाण नोंदणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता, तसं आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओचा आधार आणि त्या वस्ती शाळेच्या आधारावर आम्हाला नोकरी तुम्ही देऊ शकता, अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ। परंतु आम्हाला नोकरी तुम्हाला द्यायची असेल तर आम्ही 23 तारखेपर्यंत, अन्यथा मी 25 तारखेला मी ज्या गावात राहतो त्या गावात सूत्रपाडा येथे आमरण उपोषण करणार आहे। उपोषणाची दखल शासनाने घेतलेली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलन होती, त्याची दखल शासनाने घेतली नाही तर मी अन्न पाणी औषध घेणं बंद करेल। आणि पुढचा विषय असा आहे, आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली, शासनाने आमची फसवणूक केली आणि आम्हाला कामगार कायदा, समान वेतन, समान अधिकार या कायद्यानुसार आम्हाला शासनाने नोकरी द्यावी एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो। वरिष्ठ पातळीवर